प्रेक्षकांकडे लक्ष द्या. बरेच आजार जे आहेत जास्त वजन असल्या कारणाने होत आहेत. त्याला आजकाल डायबिटीज पण म्हणतात, ओबेसिटी म्हणतात. डायबिटीज प्लस ओबेसिटी किंवा प्लेन ओबेसिटी. तर प्रामुख्याने आजकाल कारण ओबेसिटीचे काय आहे तर आपण जे रिफाईन शुगर, रिफाईन तेल, रिफाईन फ्लोर, मैदा, बेकिंगचे पदार्थ आणि हॉटेलचं खाणं खाल्ल्याने किंवा ओव्हर इटिंग. मग जास्त प्रमाणात आपण पूर्वी जसं प्रमाणात रेग्युलेटेड खाणं होतं ते राहिलेलं नाही आहे. आणि मग कोणाकोणाला त्याच्यातनं जास्त कॅलरीज गेल्या की वेट वाढतं किंवा काही जणांना मग हॉर्मोनल इश्यूज असतात. हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम असल्या कारणाने देखील वजन वाढतं. तर बरेच लोक प्रश्न विचारतात पेशंट्स की वजन कसं कमी करायचं. तर झटमनी पण शारीरिक वजन कमी करायचं असेल एकदम झटपट तर बॅरिएट्रिक सर्जरी, गॅस्ट्रेक्टमी म्हणतात किंवा बॅरिएट्रिक सर्जरी. आपलं जे जठर आहे किंवा पोट जे जठर जे आहे ज्याच्यात पहिलं आणि आणखी जाऊन आपलं फूड जे आहे किंवा जेवणाचे कण जे आहे ते तिथं जाऊन साचतात त्याला जठर म्हणतात. मग त्याची साईज कमी करतात. त्याचं ऑपरेशन करून त्याची साईज कमी केली की फटफट वजन कमी होऊ शकतं. दॅट इज वन थिंग. सेकंडली दुसरी गोष्ट काय आहे तर जिभेवरती नियंत्रण ठेवून प्लस आपला आहार एकदम नैसर्गिक ठेवून किंवा जीवनशैलीच एकदम नैसर्गिक बनवून त्याने देखील आणि आहार, विहार, व्यायाम, तणाव निवारण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. किंवा अति जागरण झाल्यानंतर देखील तुमचे हॉर्मोनल इश्यूज वाढतात. जागरण झाल्यामुळे शुगर वाढते काहींची किंवा मग जागरण करून लोक खात बसतात त्याने देखील वजन वाढतं. म्हणजे सगळ्या इंटरफेअर सोडून एक गोष्ट नाही, त्याला भरपूर गोष्टी कारणीभूत राहतात. आणि मग आयडियल लाईफस्टाईल काय आपले जे पूर्वज किंवा आजोबा पंजोबा जे खात होते जसं जीवनशैली होती तशी आपण प्रयत्न केला पाहिजे. आहारामध्ये त्यांच्या आहारात सकस आहार होता, रेग्युलेटेड होते, झोप त्यांची रेग्युलेटेड होती, खाणं देखील रेग्युलेटेड होतं, म्हणजे नियम होते. नियम म्हणजे आता माझे आजोबा संध्याकाळी 6:30 नंतर 7 नंतर किंवा 7ला जेवण झालं नाही काही कारणास्तव उशीर झाला 7:30 वाजता ते स्किप करायचे. ऑफकोर्स आपण नाही सांगता ते करू शकत पण निदान रेग्युलेशन महत्वाचं आहे. बॉडीचे क्लॉक राहतो, शरीराचं जे एक चक्र राहतं किंवा त्याला घड्याळ राहतं की त्याप्रमाणे आपण जर वागलो आपण मग त्यानुसार चांगले सगळे हॉर्मोन सिक्रेट झाले तर सगळं आपल्या प्रकृती आणि चांगली राहते. तर विषय कुठला वजनाचा आहे तर वजनाला एक गोष्ट आहे मग सांगितल्याप्रमाणे गॅस्ट्रेक्टमी किंवा बॅरिएट्रिक सर्जरी कारण त्यांनी कमी होऊ शकतात. औषधं आहेत काही पण त्याचे काही ना साईड इफेक्ट होऊ शकतात. औषधांनी सर्जरी जे फास्ट होतं त्या औषधांनी तेवढं फास्ट नाही. आणि मग तिसरं मागाशी म्हटल्याप्रमाणे की आपण रेग्युलेटेड हे रिफाईन शुगर, रिफाईन तेल, मैदा, बेकरी, हॉटेलचे पदार्थ हे खाणं टाळणे, गव्हाचे पदार्थ टाळणे, ज्वारीवरती फळभाज्या पालेभाज्या जास्त खाणे, जेवायला बसते त्यावर पहिली एक प्लेट फ्रूट आणि सॅलड भरपूर खाणे जेणेकरून पोट तर भरता येतात आणि लागणारे आपल्याला व्हिटॅमिन्स वगैरे मिळतात, अँटीऑक्सिडंट्स मिळतात पण कॅलरीज वाढत नाही. आपण बाकीचं खाल्लं की चपात्या वगैरे याच्यात कॅलरीज भरपूर जातात. ज्यांचे वजन असते त्यांनी प्रयत्न केला की शक्यतो भाजीच खाणे. सगळ्यात महत्त्वाचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी गावरान गायचं, देशी गायचं दही, ताक, तूप आहारात पाहिजे. आपल्या शरीरासाठी फॅट्स किंवा तेल महत्वाचं आहे पण गुड फॅट्स आपले पूर्वज जसे खात होते तसं म्हणजे खाण्याचे तेल प्लस देशी गावरान गायचं तूप हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याने मेटाबॉलिझम चांगलं होऊन देखील वजन वाढत नाही आणि वजन कमी व्हायला मदत होऊ शकते किंवा हार्टसाठी चांगलं आहे. तर हे मोठा आहे. हे सगळे पैलू आहेत त्याच्यात eating, sleeping, plus exercise, diet, exercise, sleep and stress management. म्हणजे आहार, विहार, तणाव निवारण आणि हे 4 गोष्टी तर त्याच्यावरती काम करणं आणि त्याने होऊ शकतं. हे सगळे
असे कार्य आहेत वजन कमी करायला.